चला तर मंडळी, पावसाळा सुरू आहे. लहान मोठे सगळ्यांचेच आजारी पडण्याचं प्रमाण फार वाढलेलं असतं. पावसाळा विशेष रामबाण लाडू बनवूया. 1 कप शेंगदाणे साल तडकेपर्यंत खमंग भाजायचे, नंतर तिळही भाजून घ्यायचे. अर्धा कप तूप घेतलंय, चमचाभर तूप घालून सुकामेवा भाजायचा. अर्धा चमचा तुपामध्ये बेदाणे भाजून गार करायचे. 2 कप किसलेलं सुकं खोबरं 1 चमचा तुपामध्ये लालसर भाजून गार करायचं. 2 कप इथे मूग डाळीचं पीठ घेतलंय, तुम्ही गव्हाचंही घेऊ शकतात. उरलेल्या तुपातनं थोडं थोडं करून तूप घालायचं आणि हे पीठ मंद आचेवर छान तांबूस खमंग भाजायचं. 17 ते 18 मिनिटं लागतात. आता भाजलेल्या साहित्यामध्ये 2 कप खजूर घालायचे आहे. सुरुवातीला खोबरं रवाळ वाटायचं, नंतर शेंगदाणे, खजूर, सुकामेवा असं रवाळ वाटायचं. वेलची जायफळ पूड घालून मिक्स करायचं. 2 कप चिरलेला गूळ आहे. कढईमध्ये 2 चमचे तूप घालायचं, चिरलेला गूळ घालायचा. कमी आचेवर फक्त गूळ विरघळवून घ्यायचा. उकळी वगैरे काढायची नाही, पाणी वगैरे घालायचं नाही. विरघळलेला गूळ आणि मिश्रण छान मिक्स करायचं आणि एकसारखे लाडू बांधायचे. महिनाभर मस्त टिकतात. सविस्तर प्रमाण आणि टिप्स डिटेल रेसिपी चॅनलवर आहे, नक्की